आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीमध्ये 288 पैकी 155 जागा जिंकणार, शरद पवारांचा दावा। लोकसभेसारखी रणनीती विधानसभेला देखील आखावी लागणार, पवारांची प्रतिक्रिया। पक्ष आणि चिन्ह असतं तर आम्ही 20 ते 22 जागा जिंकलो असतो। चोरलेलं चिन्ह आणि पक्षावर निवडून येणं म्हणजे ठासून येणं होत नाही, राऊतांचा शिंदेंवर पलटवार। भुजबळांच्या नाराजीची पार्श्वभूमी मला माहिती नाही, त्यांची आणि माझी भेट नाही। भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांवर शरद पवार यांचं भाष्य। केंद्रीय मंत्रिपदाबाबत पक्ष विचार करेल, कार्यकर्त्यांच्या मंत्रिपदाच्या आग्रहावर सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। खासदार झाल्यावर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर, बारामतीमध्ये कार्यकर्त्यांकडून सुनेत्रा पवार यांचं स्वागत। कोल्हापुरात अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता, माजी आमदार के.पी. पाटील महाविकास आघाडीच्या मार्गावर, सूत्रांची माहिती। सुजय विखे पाटलांनी 40 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम त्याचबरोबर व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली। सुजय विखेंनी त्यासाठीचं 18,88,000 रुपयांचं शुल्क देखील भरलं। सुजय विखे पाटलांनी केंद्रीय यंत्रणांवरच आक्षेप घेतलाय। सुजय विखेंना पराभव मान्य नाही, त्यांनी पराभव स्वीकारावा। सुजय विखेंच्या मागणीनंतर निलेश लंकी यांची टीका। विधान परिषदेच्या निवडणुकीवरून ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता, विधान परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती आणण्याची शक्यता। विधान परिषद निवडणूक घेणं हे घटनाबाह्य असल्याचं ठाकरे गटाचा दावा। विधान परिषदेसाठी 11 पैकी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात। महाविकास आघाडीनं 3रा उमेदवार दिल्यास प्रत्यक्ष निवडणुकीची शक्यता, महाविकास आघाडीकडून 3ऱ्या उमेदवाराबाबत चाचपणी सुरू। विनाकारण अजितदादांवर बोलणं महायुतीतील नेत्यांनी बंद करावं, रामदास कदम यांच्या वक्तव्यानंतर हसन मुश्रीफ यांचा इशारा। प्रकाश आंबेडकरांच्या विनंतीनंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी पाणी घेतलं। आंबेडकरांनी वडीगोद्रीमध्ये जाऊन दोन्ही उपोषणकर्त्यांची भेट घेतली। केंद्र सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावर बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, मराठा आणि ओबीसी आरक्षणावर केंद्रानं अंतिम मार्ग काढणं गरजेचं, शरद पवार यांची प्रतिक्रिया। ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असावं, सरकारनं हाकेंच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं। लक्ष्मण हाकेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांची भूमिका, तर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आंबेडकरांची मागणी। आरक्षण देणारही सरकारच आणि काढणारं देखील सरकारच, आरक्षण देण्याअगोदरच आरक्षण रद्द करण्यासाठी याचिका दाखल होती। गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून मनोज जरांगेंची टीका। अमरावतीमध्ये भाजपची चिंतन बैठक सुरू, नवनीत राणा यांच्या पराभवाच्या कारणांवर या बैठकीत चर्चा होणार। खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या भावासह 10 जणांवर गुन्हा दाखल, चंद्रपूर भद्रावतीमधील खाण व्यवस्थापकाला मारहाण प्रकरणी कारवाई। दिल्लीमध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घरासमोर NSUIच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, नीट परीक्षेच्या घोटाळ्यावरून 500च्या नोटा रस्त्यावर फेकत विद्यार्थी आक्रमक, काही आंदोलक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात। पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या विरोधामध्ये शरद पवार गट आक्रमक, बालगंधर्व चौकामध्ये शरद पवार गटाचं आंदोलन, मुलींच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेचं काय झालं, कार्यकर्त्यांचा सवाल। पुण्यामधील AIMS इन्स्टिट्यूटमध्ये अभाविपचं आंदोलन, इन्स्टिट्यूटमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आरोप, विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयात ठिय्या आंदोलन। भिवंडीमध्ये मुसळधार पावसामुळे बाजारपेठ पाण्याखाली, दुकानांमध्येही पाणी शिरलं, सखल भागामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, पालघर मनोर आणि वाडा दरम्यान संपर्क तुटला, तर मुंबई बडोदा पुलावर पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प। पालघरमधील बोईसरच्या पंचाळी रमाईनगर परिसरातील पाणी साचलं, अंडरग्राऊंड ब्रिजमध्ये पाण्यानं भरल्यानं स्थानिकांचा संताप, रेल्वे प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा। ठाण्यातील नौपाडा आणि पाचपाकडी भागामध्ये बत्ती गुल, मुसळधार पावसामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम, वीज खंडित झाल्यानं नागरिक हैराण। कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं, मुंबईच्या पूर्व उपनगरात देखील जोरदार पावसाची हजेरी। मुसळधार पावसामध्ये कल्याण डोंबिवलीची चांगलीच दाणादाण, पिसवली गावातील 200 ते 250 घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत। कल्याणच्या पिसवलीमधील ज्योतिर्लिंग आणि धनश्री कॉलनी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं, संतप्त नागरिकांनी KDMC अधिकाऱ्यांना घेराव घातला,
नाला चुकीच्या पद्धतीनं बांधल्याचा आरोप. ठाण्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. कल्याण शिवाजी चौक परिसरामध्ये पाणी साचलं. रस्त्यावरून वाट काढताना वाहनधारकांची कसरत. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये केळी पिकाचे पंचनामे अद्यापही बाकी. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे आणि मदत मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत. नांदेडच्या देगलूरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वादळामुळे शहरातील 100 वर्ष जुनं पिंपळाचं झाड देखील उन्मळून पडलं. पुण्याच्या मावळमध्ये कृषी विभागाच्या देखरेखीखाली कृषी केंद्रांवर भात पिकासाठी युरिया खताचं वाटप. खताचा तुटवडा जाणवू नये यासाठी कृषी विभागाचं नियोजन. सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाटामध्ये समाधानकारक पाऊस. शेतकऱ्यांकडून भात लागवडीला सुरुवात. राज्यामध्ये ओबीसी संघटना आक्रमक. धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको. ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या समर्थनासाठी ओबीसी संघटना आणि ओबीसी बांधव रस्त्यावर. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापारेषण रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांचं आंदोलन. पदभरती आणि महावितरणच्या रखडलेल्या पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी. नर्सरी ते 5वी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर घेण्याच्या आदेशाची अंमलबजावणी करा, अन्यथा आंदोलन करणार. सोलापूरच्या मनसे विद्यार्थी सेनेचा इशारा. संत गजानन महाराजांच्या पालखीचं वाशिममध्ये जल्लोषात स्वागत. आज दुसऱ्या दिवशी मालेगाव शहरामध्ये पालखीचं आगमन. पालखीच्या स्वागतासाठी भाविकांची मोठी गर्दी. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये संत मुक्ताबाईंच्या पालखीचं स्वागत. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये मलकापूरमध्ये वारकऱ्यांची मांदी आळी. यंदा संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील लाखो वारकऱ्यांचा मार्ग खडतर. पालखी मार्गातील इंदापूर तालुक्यातील रस्त्यांची कामं अर्धवट अवस्थेत. नाशिकच्या येवल्यातील महामृत्युंजय मंदिरामध्ये प्रदोष निमित्तानं यात्रा. अमरधाम परिसरामध्येच भक्तांकडून महाप्रसादाचा लाभ. बुलढाण्यामध्ये उत्खननात सापडली शेषशाही विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती. राजे लखोजीराव जाधव यांच्या समाधीसमोर उत्खनन सुरू. मूर्ती 11व्या शतकातील असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज. रत्नागिरीमध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावं. 1 रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावी. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचं आवाहन. मान्सून लांबणीवर गेल्यानं पेरण्या रखडल्या. राज्यामध्ये आतापर्यंत फक्त 12%च पेरण्या पूर्ण. भोर आणि महाडला जोडणाऱ्या वरण घाटामध्ये दरड कोसळली. संरक्षण कठडा तुटल्यानं वरण घाटातील रस्ता धोकादायक. उजनी धरण जलाशय आणि जिल्ह्यात धार्मिक पर्यटनासाठी 250 कोटींचा विकास आराखडा. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विकास आराखड्याला मंजुरी. नवी मुंबईमध्ये आठवड्यातील 3 दिवस फक्त सकाळी पाणी पुरवठा केला जाणार. यंदा पावसाचं उशिरा आगमन झाल्यानं महापालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं नियोजन. धारावीमध्ये पुनर्वसनातील घरं दिल्याशिवाय एकही झोपडी पाडली जाणार नाही. पात्रता निश्चित झाल्यानंतरच झोपडपट्टी वासियांना घराचा ताबा दिला जाणार. धारावी पुनर्वसन प्रकल्प कंपनीकडून स्पष्टीकरण. वांद्रे कुर्ला संकुल शिव उड्डाणपुलावर अवजड वाहनांना आता बंदी. उद्या रात्रीपासून सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीस प्रतिबंध. मुंबईतील गोखले पूल आणि बर्फीवाला उड्डाणपुलाच्या जोडणीचं काम अंतिम टप्प्यात. 1 जुलैपासून पुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता. किनारपट्टीसह पश्चिम घाटामध्ये पुढील 4 दिवस पावसाची शक्यता. अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यामध्ये वाढ. सोलापुरातील कुर्डुवाडी बायपास रोडला जरांगे यांचं नाव. सकल मराठा समाज भोसरे ग्रामस्थांचा पुढाकार. सांगलीच्या जतमधील कन्नड शाळेमध्ये मराठी शिक्षकांच्या नियुक्ती प्रकरणी स्थानिक आमदार आक्रमक. शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये घोटाळ्याचा संशय. सखोल चौकशीचे आमदार विक्रम सावंत यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाहतूक कोंडीनं विद्यार्थी आणि पालक त्रस्त. शाळा सुटण्याच्या वेळेला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. बुलढाण्यामध्ये जैन तीर्थमूर्तीची विटंबना. निषेधात आता जैन समाजाकडून निदर्शनं. दोषींवर कारवाई करण्याची जैन समाजाची मागणी. गुजरातच्या पावागडमध्ये अतिप्राचीन मूर्तींची विटंबना झाली होती.